अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे पिठोरी अमावस्या। तर अमावस्या सकाळीच 11:56 लागलेली आहे। तर उद्या ती 11:37 संपणार आहे। तर अमावस्या आज पण आहे आणि उद्या पण आहे। ज्यांना काही सेवा करायचे असतील, उपाय तोडगे करायचे असतील, त्यांनी आज नाही जमले तर उद्या पण करू शकता। तर आज काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महादेवांच्या पिंडीवर दही भाताचं लेपन कसं करायचं। त्याचबरोबर आपण जो जीवत्यांचा फोटो लावलेला आहे आपण तो कधी काढायचा, त्याचबरोबर पितरांची काय सेवा करायची आहे। कारण अमावस्याच्या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करावी, सर्वांनी करावी। कारण देवाला प्रसन्न लवकर करून घेता येतं, पण पितरांना प्रसन्न करून घेणं खूप कठीण असतं आणि त्यांची वारंवार सेवा आपण करत राहिलो तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तर काय करायचं आहे, आज सायंकाळच्या वेळेस तुम्हाला होत असेल तर म्हणजे तुम्हाला जो आसपास कुठे पितरांसाठी पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला न स्पर्श करता तिथे पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, त्याच्यात थोडेसे तीळ टाकायचे, काळे तीळ, आणि ते पाणी आपण घेऊन जायचं पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी। पण जाते वेळेस मागं फिरून बघायचं नाही, तिथे अर्पण करायचं आणि पितरांचं स्मरण करायचं आणि वापस यायचं। एक दिवा पण घेऊन जा, तिथे एक दिवा पण लावा, मातीचा वगैरे दिवा न्या, जेणेकरून तिथे तो लावला की आपल्याला तो रिटर्न वापस आणायचा नाही, तो तिथेच ठेवायचा आहे। आणि परत वापस येताना कोणाला बोलायचं पण नाही आणि मागे फिरून पण बघायचं नाहीये। आणि हा उपाय जेव्हा आपण करतो सहसा करते वेळेस कोणाला सांगायचं नाही, आपण गपचूप आपण आपला करून यायचं। पितरांसाठी खूप छान हा उपाय आहे। पितरांचे दोष असतील काही तर ते पण निघून जातात, पितरांना गती मिळत असते, त्याच्यामुळे नक्की हा करा। त्याच्यानंतर पितरांच्या नावाने आज पण लावू शकता, उद्या पण लावू शकता। आपण म्हणतो की दिवा पण प्रत्येक मागच्या वेळेस पण मी तुम्हाला 4 मुखी दिवा मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं, पितरांच्या नावाने आपल्याला तो लावायचा आहे, याने खूप फरक पडतो आपल्याला। तर कणकेचा दिवा करायचा, त्याच्यात मीठ वगैरे टाकायचं नाहीये, तो दिवा करायचा। त्याच्यानंतर त्याला 4 तोंड करायचे, म्हणजे वाती ठेवण्यासाठी 4 करायचे, म्हणजे जेणेकरून 4 वाती त्याच्यामध्ये बसल्या पाहिजे। थोडासा मोठा करा जेणेकरून थोडा वेळ चलेल तो। त्याच्यानंतर त्यात तेल टाका, थोडेसे त्यात काळे तीळ टाका, दक्षिण दिशेला, तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तो तुम्हाला लावायचा आहे। हा पितरांच्या नावाने लावायचा आहे। तिथे बसून तुम्ही पितृस्तुती पण वाचू शकता। पितृस्तुती वाचायची, पितरांचं स्मरण करायचं, याने पितरांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो, पितरांचा दोष कमी होत असतो। त्याच्यामुळे हा पण उपाय तुम्हाला करायचा आहे। तर आज करू शकता हे उपाय, उद्या पण करू शकता, कारण उद्याची पण तिथी अमावस्येचीच आहे, पूर्ण दिवसभर अमावस्या मानली जाते। त्याच्यानंतर आज आपल्याला बघा, आज श्रावण महिन्याची सांगता आहे, म्हणून दही भाताचं लेपन कसं करायचं। आपण रुद्र तर करतोच, रुद्र करायचा, शिवपिंडीवर रुद्र करायचा। त्याच्यानंतर दही भात, अळणी भात शिजवायचा, थोडासा गाळ शिजवायचा, जेणेकरून ते लेपन छान झालं पाहिजे। तर मीठ वगैरे काही टाकायचं नाही, नुसता पाण्यात टाकून तो शिजवून घ्यायचा। शिजून झाला की थोडासा थंड करायचा, थंड झाला की त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं, छान ते असं मिक्स एकजीव करायचं दही आणि भाताचं। त्याच्यानंतर आपण रुद्र पूर्ण सेवा पिंडीवर घेतलीच आहे, आपल्या घरातली जी छोटी पिंड आहे, आणि ही सेवानं केंद्रात पण प्रत्येक केंद्रात घेतली जातेच। दही भाताचं लेपन प्रत्येक केंद्रामध्ये पण होतं, पण आपण पण घरी करायचं आहे, खूप छान वाटतं हे सेवेनं। तर ती पिंड घ्यायची, त्याच्यानंतर ती एखाद्या डिशमध्ये ठेवा, त्याच्या खाली बेलपत्र ठेवा, त्याच्यावर ती पिंड ठेवा आणि त्याच्यावर छान त्याच्या साईडनं अशी दही भाताचं लेपन करा। म्हणजे आतमध्ये जी पिंड आहे ती पिंड आहेच, पण वरून पण जे भाताचे जे काही लेपन करणार आहेत त्याचा सुद्धा पिंडीचाच आकार तुम्हाला करायचा आहे। छान अशी मस्त पिंड तयार करायची। त्याच्यानंतर त्याच्यावर शिवमहिमा स्तोत्र वाचायचं, त्याच्यावर नंतर शिवनामावली पण त्याच्यावर त्याला 108 बेलपत्र व्हायचे, म्हणजे 108 शिवनामावली घेऊन त्याच्यानंतर त्याची पूर्ण पंचोपचार त्या पिंडीची पूजा करायची आहे। आणि जो दही भाताचं लेपन केलं आहे, आपली सगळी पूजा वगैरे झाली, महादेवांची आरती वगैरे झाली की त्याच्यानंतर तो दही भात जो लावलेला आहे तो काढायचा, घरात सर्वांना प्रसाद म्हणून तो द्यायचा आहे।
खूप छान ही सेवा आहे, नक्की करून बघा. त्याच्यानंतर जो आपण फोटो लावलेला आहे जिवत्यांचा, नरसिंहाचा जो फोटो लावलेला आहे तो फोटो कधी काढायचा, तर बघा बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आपण जो नरसिंहाचा फोटो लावला, कोणी शनिवारी त्याची पूजा करतं. आता आपण जिवत्यांचा फोटो लावला तर आपण शुक्रवारी त्यांची पूजा केली होती. तर आणि फोटो तर एकच आहे, पण काय करायचं आहे, तुमच्या भागामध्ये जसं आहे त्याच परंपरेनुसार आपल्याला करायचं आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी असं आहे की आमोशा लागायच्या अगोदर तो नरसिंहाचा फोटो काढल्याच जातो. म्हणजे त्याची मान्यता अशी आहे की घरातल्या कर्त्या पुरुषांनी तो फोटो बघू नये. आता मी माझ्या घरचा मी कालच काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे काय आहे, म्हणजे तुमच्याकडे जिवत्यांची जर पूजा होत असेल तर आजचा शुक्रवार आहे, आज तुम्ही त्याची पूजा करून पंचोपचार त्याच्यानंतर गुळफुट्यांचा नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर तुम्ही काढू शकता. पण जर तुमच्याकडे अशी परंपरा आमच्या इकडल्यासारखी जर असेल तर तुम्ही लगेच तो काढून घ्या, तो ठेवू नका. कारण तो कर्त्या पुरुषांनी बघू नये याचा अर्थ असा आहे की तो लगेच काढायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.